आज मतदान पार पडतंय। मतदान कुठे कुठे पार पडतंय तर त्यामध्ये काही महत्त्वाच्या महापालिका आहेत। नाशिक, नागपूर आणि कोल्हापूर मधून आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण तिकडे जाऊया। नाशिक मधून आपले प्रतिनिधी किरण ताजने आहेत, नागपूर मधून आपले प्रतिनिधी जितेंद्र आहेत आणि कोल्हापुरातून आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत आहेत। सुरुवातीला नाशिक मध्ये जातो। किरण, कशा प्रकारे प्रशासन सज्ज आहे? अगदी काही मिनिटात आता मतदानाला सुरुवात होईल। विक्रांत, अगदी खरं आहे। आपल्याला माहिती आहे की लोकशाहीचा हा उत्सव आहे आणि याच लोकशाहीच्या उत्सवामध्ये मतदार हा आपला हक्क बजावत असतो आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मी नाशिकच्या एका मतदान केंद्रावर आहे। त्या ठिकाणची मी दृश्य तुम्हाला दाखवतो। एकूणच जर बघितलं तर या ठिकाणी हे मतदार अगदी 7च्या ठोक्यालाच या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मात्र तत्पूर्वी जर बघितलं तर याच ठिकाणी मतदान केंद्रामध्ये नेमकी काय स्थिती आहे ते मी तुम्हाला सध्या दाखवतो। या ठिकाणी जे निवडणूक अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, ते त्यांची या ठिकाणची जी पूर्वतयारी आहे ते करताना आपल्याला दिसत आहे। काही वेळातच मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। एकूणच यंत्रणा सज्ज झालेली आहेत, मतदार देखील पोहोचलेले आहेत। मात्र आता 7:30 वाजेची वाट बघितली जाते। मतदारांच्या नेमका काय भावना आहेत ते जाणून घेऊयात। मतदानासाठी आलेले आहात, पहिले मतदार आहात, काय भावना आहे? नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी गावी जाण्याच्या आधी पहिले मतदानाचा हक्क बजवायचा। गावी जाण्यासाठी मतदानाचा हक्क बजवायचा आहे। तुम्ही मतदान करण्यासाठी आलेला आहात, काय भावना? हेच का प्रत्येकाला माझी नम्र विनंती आहे का हे जे मतदान आहे आपण करायला पाहिजे, आवर्जून करायला पाहिजे, आपला हक्क बजवायला पाहिजे, हक्क बजवायला पाहिजे असं स्वरूपाचं त्यांचं म्हणणं आहे। एकूणच जवळपास 4 केंद्र या ठिकाणी आहेत आणि मतदान या ठिकाणी करण्यासाठी जर बघितलं तर मतदार येत आहे, यंत्रणा सज्ज झालेली आहेत, पोलीस कर्मचारी या ठिकाणी तैनात आहे। खरं म्हणजे एकूणच जर बघितलं तर आगामी जो सिंहस्थ कुंभमेळा आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांनी नाशिकमधली जी निवडणूक आहे ती प्रतिष्ठेची केलेली आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर जोरदार तयारी तर सगळ्याच पक्षांनी केलेली होती। आता मतदानाची वेळ येऊन ठेपलेली आहे, उद्याच्या दिवशी निकाल होणार आहे आणि त्याच्याच सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर काही सूचना फलक देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। मतदारांचा गोंधळ होऊ नये या दृष्टीने मतदान केंद्रावर काळजी घेतली गेलेली आहे आणि एकूणच काही वेळातच मतदानाची जी प्रक्रिया आहे ती सुरू होत असल्याने या ठिकाणी मतदारांमधला उत्साह देखील आपल्याला बघायला मिळतोय। एका बाजूला आपण देखील आवाहन करतोय, सरकारने देखील आवाहन केलेलं आहे, सगळेच राजकीय पक्ष आवाहन करतायत की आपण मतदान करावं आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर मतदारांमधला उत्साह देखील बघायला मिळतोय। एक बाब म्हणजे नाशिकमध्ये आता सध्या थंडी आहे आणि या थंडीमध्ये देखील स्वेटर जॅकेट घालून देखील मतदार या ठिकाणी पोहोचताय, ही महत्वाची बाब आहे। विक्रांत, नाही, खरं आहे किरण, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे सकाळी 7च्या ठोक्याला थंडी असताना सुद्धा नाशिककर मतदानासाठी बाहेर पडले। हे नक्कीच आशादायी चित्र आहे। यानंतर नागपूरमध्ये जातो। आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत आहेत। जितेंद्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा बालेकिल्ला नागपूर, त्यामुळे नागपूर कायम चर्चेत असतं। आताची काय परिस्थिती? मतदार पोहोचलेत का? प्रशासन सज्ज आहे का पूर्णतः? नक्कीच विक्रांत, कारण सध्या जे आहे ते नागपुरातील महाल परिसरातील संघ मुख्यालयाच्या बाजूला असलेलं नागपूर नाईट हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, इथे जे मतदान होणार आहे ते संघप्रमुख सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे मतदानासाठी येणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आपण मतदान केंद्रावर सुरक्षा यंत्रणाची पूर्ण तगडा बंदोबस्त पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात इथे बंदोबस्त लावण्यात आलेले। थोड्याच वेळापूर्वी डॉग स्क्वॉड देखील आलेलं होतं। जितेंद्र, तुम्हाला थोडंसं थांबवतो। आपण ही दृश्य पाहतोय, मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातली ही दृश्य आहेत, मंदिराच्या परिसरातली। मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम सध्या सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे संपूर्ण मुंबईकरांसाठी आणि या सगळ्या राजकीय पक्षांसाठी, राजकीय नेत्यांसाठी म्हणून, आणि त्या अनुषंगानं आजच्या दिवसाची सुरुवात ही सिद्धिविनायक बाप्पाच्या दर्शनानं करावी या हेतून अमित साटम हे सध्या सिद्धिविनायक बाप्पाच्या दर्शनासाठी सिद्धिविनायक मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्याचे लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये सध्या मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम पोहोचलेले आहेत आणि त्याची ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर लाईव्ह पाहतो। पुन्हा एकदा जितेंद्र आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया। जितेंद्र, नागपूरमधल्या परिस्थितीबद्दल प्रशासन कशा प्रकारे सज्ज आहे त्याविषयी आपण बोलतो।
नक्कीच विक्रांत, कारण 7:30 वाजेपासून मतदान प्रक्रिया सुरुवात होणार आहे. 7:30 ते 5:30 ही मतदानाची वेळ आहे आणि सध्या जे आपण आहोत ते नागपुरातील संघ मुख्यालयाच्या शेजारी असलेल्या नागपूर नाईट हायस्कूलमध्ये. इथे जे आहे ते संघप्रमुख डॉक्टर मोहन भागवत यांचं मतदान पार पडणार आहे आणि दरवेळीप्रमाणे एक परंपरा आहे की पहिलं मतदान जे असतं अगदी 7:30च्या ठोक्याला ते आपलं मतदान करण्यासाठी इथे येतात आणि त्या पार्श्वभूमीवर इथे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा आणि सुरक्षा यंत्रणाचा बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे. सध्या अजूनही मतदार इथे येणे अजून सुरुवात झालेली नाही, मात्र संघप्रमुख येणार असल्याच्या कारणाने इथे पूर्णपणे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. त्या प्रकारची तयारी देखील करण्यात आलेली आहे. नागपूर खरंच हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा बालेकिल्ला आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांसाठी एक ही आग्रहाची निवडणूक जरी असली तरी ती जिव्हाळ्याची देखील आहे, कारण एक नगरसेवक आणि याच महानगरपालिकेत मुख्यमंत्री होण्यापूर्वी त्यांनी आपलं महापौरपद देखील भूषविलेलं होतं. त्यामुळे त्यांच्यासाठी ही जिव्हाळ्याचा विषय आहे. गेल्या वेळी 108 नगरसेवक भाजपचे निवडून आलेले होते. यावेळेस 120+ नारा भाजपने दिलेला आहे. तो कितपर्यंत पूर्ण होतो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे प्रतिस्पर्धी जे आहेत ते काँग्रेसच आहे. काँग्रेसने संपूर्ण 151 जागांवर उमेदवार उभे केलेले आहेत आणि 100 नगरसेवकांची त्यांचाही नारा आहे. त्यामुळे नेमकं मतदार राजा कोणाच्या पारड्यात आपलं मत देतं हे पाहणं उद्याच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र त्यापूर्वी सर्वांनी मतदान करावं. मतदानासाठी आव्हान हे सर्वच राजकीय पक्ष असतील किंवा प्रशासनाचं देखील आहे आणि पुढारी न्यूजच्या माध्यमातून देखील हे आवाहन करण्यात येतं की नागरिकांनी सर्वाधिक मतदानासाठी बाहेर पडावं. गेल्या वेळेचा जो आकडा होता 2017 वेळी, त्यावेळी जवळपास 54% मतदान झालं होतं. त्यामुळे यावेळी त्यापेक्षा अधिक मतदान व्हावं अशी प्रशासनाची देखील अपेक्षा आहे आणि त्या संबंधाने त्यांनी पूर्वतयारी देखील केलेली होती. त्यामुळे आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे. 9 वर्षानंतर या निवडणुका होत आहेत आणि या 9 वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदार देखील जे आहेत ते उत्सुक आहेत आणि किती ते मतदान करतात हे येत्या काही वेळात स्पष्ट होणार आहे. विक्रांत. बरं, जितेंद्र जोडलेले रहा. कोल्हापुरात जाऊया. कोल्हापूरमध्ये आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत आहेत. शेखर, कोल्हापूरची निवडणूक सुद्धा रंगतदार झाली, प्रचार रंगतदार झाला, अगदी वेगवेगळ्या प्रकारचे कॅम्पेनिंग करण्यात आलं, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा. आत्ता एक हेडलाईन वाजली, बंटी पाटलांनी भावनिक आवाहन केलेलं आहे. कशा प्रकारे प्रशासन सज्ज आहे, कोल्हापूरकर कशा प्रकारे सज्ज आहेत? विक्रांत, अगदी बरोबर आहे. संपूर्ण निवडणुकीच्या काळामध्ये एक वेगळं कॅम्पेन यावेळच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं होतं. मुख्यमंत्री देखील कोल्हापूरला आले होते. त्यांनी कुठली भव्य सभा घेतली नाही, मात्र त्यांनी मिसळ पे चर्चा अशा पद्धतीने एक वेगळा संवाद साधत वेगळा प्रचार यावेळच्या निवडणुकीत पाहायला मिळाला. आणि अगदी तशाच पद्धतीनं सतेज पाटील जी या ठिकाणी एकाकी झुंज जी आहे ती त्या ठिकाणी देताना पाहायला मिळतं. एकट्या काँग्रेसनं 75 जागांवरती आपले उमेदवार उभे केले आहेत. 81 नगरसेवक त्या ठिकाणी निवडून जाणार आहेत आणि त्यापैकी 75 खरं तर उमेदवार जे आहेत ते सतेज पाटील यांनी त्या ठिकाणी रिंगणात उतरवलेले. त्यामुळं काँग्रेस विरुद्ध महायुती असाच एक संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळतो. अर्थात तिसरी आघाडी देखील त्या ठिकाणी आहे. सतेज पाटलांनी एक वेगळं कॅम्पेन, एक भावनिक साथ तर घातलेलीच आहे काल रात्री एक वेगळी पोस्ट करून. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांचे एक टॅगलाईनच्या माध्यमातून त्यांनी प्रचार करताना दिसले आणि निश्चितच हा प्रचार कशा पद्धतीनं आता उद्या आज मतदार खरं तर मतपेटीमध्ये आपले मतदान जे आहे ते टाकणार आहे. उद्या त्याचा निकाल अर्थातच लागणार आहे. मात्र या संपूर्ण निवडणुकीकडे जर पाहिलं तर आज जवळपास 4,95,000 इतकं मतदार जे आहेत ते या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत आणि एकूण 593 मतदान केंद्र कोल्हापूर शहरात बनवलेले आहेत. विक्रांत, याच मतदान केंद्रावरची मी काही दृश्य दाखवतो जिथं आता तयारी अगदी सुरू आहे. 7:30 वाजता बरोबर मतदानाला सुरुवात होईल. त्यापूर्वी ही सगळे कर्मचारी या ठिकाणी मतदानाची तयारी जी आहे ती करताना पाहायला मिळतात. इथे येणाऱ्या प्रत्येक मतदाराला आता 4 मतं टाकावी लागणार आहेत. त्यामुळे अर्थातच दरवेळेपेक्षा अधिक वेळ जो आहे तो मतदान करण्यासाठी अनेक मतदारांना लागणार आहे आणि त्यामुळं निश्चितच हे कर्मचारी सगळे सज्ज आहेत. जवळपास 4,600हून अधिक कर्मचारी या संपूर्ण मतदान प्रक्रियेमध्ये कोल्हापूरच्या असणार आहेत. त्यामुळं निश्चितच हे सर्वजण त्या तयारीतूनच या ठिकाणी सकाळपासूनच आहेत. काही वेळात या ठिकाणी मतदार जे ते येतील आणि त्यानंतर आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावतील. आपण बघितलं तर एक मतदान केंद्र आहे, त्याच मतदान केंद्रावरची ही सगळी दृश्य आहेत ज्या ठिकाणी सगळे कर्मचारी दाखल झालेले आहेत. सकाळपासूनच अगदी यांची तयारी होती. त्यामुळे निश्चित या सगळ्या मतदान प्रक्रियेमध्ये दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की कोल्हापूर जिल्हा दरवेळेस कुठलीही निवडणूक असतो ते त्या ठिकाणी मतदानाचा टक्का त्यांचा सर्वाधिक असतो आणि यावेळी देखील सर्वाधिक मतदान जे आहे ते कोल्हापूर जिल्ह्यामधून व्हावं यासाठी प्रशासनाने देखील आता प्रयत्न केलेले.
केले, त्याचं कॅम्पेन केलं होतं. त्यामुळं निश्चित ही मतदान करण्याची टक्केवारी यावेळी किती वाढते हे देखील पाहणं गरजेचं. शिवाय उद्याचा निकाल नेमका कुणाच्या बाजूने लागणार आहे हा देखील प्रश्न जो आहे तो अनेकांसमोर आहे आणि त्याचं उत्तर देखील उद्या आता मिळणार आहे.